उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहील असं ठाकरेंनी म्हटलंय। सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। इथे प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमी उतरवतो असं ठाकरेंनी म्हटलंय। समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी हर हर महादेव म्हणून तुटून पडायचं। दिल्लीच्या छातीत धडकी भरली आहे ती शिवसैनिकांमुळे असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं। ज्यावेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। घरात बसून सगळ्या गोष्टी होत नाही, लोकच जावं लागतं। फेसबुक लाईव्ह शंभराज म्हणाले आपण फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस काम करणार। सरकार चांगलं काम करत आहे, त्यामुळे काही जणांना पोटदुखी साहजिक आहे, होऊ शकते। पण आमच्या देवेंद्रजींना देखील संपवायची भाषा सुरू झाली। पण चांगल्या योजनांचा घाव त्यांच्या वर्मी लागलेला आहे। घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये। आणि देवेंद्रजी तुम्ही चांगलं काम करतात, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, लक्षात घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।